मित्रांनो, आजचा विषय असा एकदम हृदयाला भेटणारा आहे. काल माझ्या ऑफिसमध्ये एक दाम्पत्य आलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी 30,000 रुपये उचल घेतली होती ऊसतोडीसाठी आणि या महाराष्ट्रामधील काही एका ठिकाणी ते ऊसतोडीला जाणार होते. असे 100 रुपयाचे स्टॅम्पर अग्रीमेंट देखील झाला 6 महिन्यासाठी. 80,000 रुपयाचे ठरले होते, त्यातील त्यांनी 30,000 रुपये उचल घेतलेली होती. तर ऊसतोडीला जायचे म्हटल्यानंतर त्यांनी 2 दिवस अगोदर सांगितले की तुम्हाला आता ज्या ठिकाणी ठरलं आहे त्या ठिकाणी जायचं नाही, तर तामिळनाडू राज्यामध्ये जायचं आहे. तर त्या दाम्पत्याला 4 मुले आहेत. तर त्या 4 मुलीची सुरक्षितता, त्यांची जबाबदारी कोण घेणार, या काही कारणास्तव त्यांनी ऊसतोडीला जाण्यासाठी नकार दिला आणि तुमचे जे काही 30,000 रुपये आम्ही उचल घेतलेले आहेत ते तुम्हाला वापस देऊ असं ते म्हटले. परंतु दमदाटी करत आहेत ते, कोण जे मुकादम आहेत, कोण व्यक्ती असतील ते दमदाटी करत आहेत. नाही तुम्ही आता 30,000चे 60,000 दिले पाहिजे किंवा आम्ही तुम्हाला गाडीत टाकून नेऊ, ही असली भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. गावखेड्यातील ग्रामीण भागातील आपल्या एखाद्या गोरगरिबावर असा अन्याय होत असेल, किती खेदजनक बाब आहे. सामाजिक न्यायाचं तत्व जे ह्या महाराष्ट्रामध्ये जपलेलं आहे ते कुठेतरी नेस्तनाभूत होताना आपल्याला दिसत आहे. तर मी याच गोष्टीचं उत्तर मागण्यासाठी मी आज त्या मुकदमाकडे जाणार आहे आणि काय आहे त्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे आणि आपल्या माणसांना, आपल्या गोरगरीब माणसाला न्याय देण्याचा तिथं प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तरी मी पुढची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो की तिथे काय घडलं. धन्यवाद.